येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। मान्सूनची महाराष्ट्रात दमदार एंट्री झाली। राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। दरम्यान येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। हवामान विभागाकडून आज उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान दुसरीकडे कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलंय। मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान नुसता पाऊसच पडणार नसून महाराष्ट्रावरती आणखी एक संकट आलंय, ते म्हणजे वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलाय। या काळात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर राहील असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। मुंबईबाबत बोलायचं झाल्यास मुंबई आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। यंदा हवामान विभागाकडून महाराष्ट्रासह देशात मान्सून सरासरीपेक्षा अधिक होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।